नमस्कार मित्रांनो, आपल्या पॅसिफिक बुद्धा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओत आपण मानवी मनाच्या त्या शोकांतिकेचा प्रवास पाहणार आहोत जिथे दुर्दम्य तृष्णा, आसक्ती आणि अहंकार एका राजकुमाराला विनाशाच्या गर्तेत घेऊन जातात, तर दुसरीकडे एक शांत, दयाळू आणि करुणावान राजकुमार सम्यक संबुद्ध होतो. राजकुमार सिद्धार्थ आणि देवदत्त हे दोघे चुलत भाऊ होते. शाक्य कुळाचे राजकुमार म्हणून दोघांचेही बालपण आणि तारुण्य एकाच राजवाड्यात एकत्र गेले. त्यांची जडणघडण एकाच वातावरणात झाली, पण त्यांचे स्वभाव आणि वृत्ती पूर्णपणे भिन्न होती. सिद्धार्थ शांत, दयाळू आणि करुणामय, तर देवदत्त बलवान, अति महत्वाकांक्षी आणि कठोर होता. देवदत्तची स्पर्धात्मक भावना लहानपणीच विकोपाला गेली होती. देवदत्तला नेहमी वाटायचे की तो शक्तिशाली आणि कुशल आहे. तरीही लोक नेहमी सिद्धार्थच्या दयाळूपणाची आणि औदार्याची स्तुती करतात. या सततच्या तुलनेमुळे त्याच्या मनात सिद्धार्थबद्दल ईर्ष्या आणि मत्सर निर्माण झाला. पुढे जेव्हा सिद्धार्थने ज्ञान प्राप्त केले आणि भगवान बुद्ध बनले, तेव्हा अनेक राजपुत्रांसोबत देवदत्त देखील संघात सामील झाला. देवदत्तने दीक्षा घेतली असली तरी त्याच्या मनात निर्वाण प्राप्त करण्याची किंवा दुःखातून मुक्ती मिळवण्याची इच्छा नव्हती. त्याची मुख्य प्रेरणा होती फक्त स्पर्धा. त्याला वाटले की जर त्याने कठोर तपश्चर्या केली तर तो बुद्धांपेक्षा श्रेष्ठ ठरू शकेल, त्याला प्रतिष्ठा मिळेल आणि तो बुद्धांना बाजूला सारून संघाचे नेतृत्व हाती घेईल. त्याने कठोर तपश्चर्या करून काही काळ अलौकिक शक्ती देखील प्राप्त केल्या, पण या शक्तींचा उपयोग त्याने ज्ञानप्राप्तीसाठी न करता केवळ बुद्धांना आव्हान देण्यासाठी आणि स्वतःचा अहंकार सिद्ध करण्यासाठी केला. देवदत्ताने संघात फूट पाडण्यासाठी आणि संघाचे नेतृत्व स्वतःकडे घेण्यासाठी काही अत्यंत कठोर नियमांचा प्रस्ताव बुद्धांसमोर ठेवला, जसे की भिक्खूंनी फक्त भिक्षाटनावर अवलंबून राहावे आणि आयुष्यभर फक्त जंगलातच राहावे. पण बुद्धांनी ते नियम बंधनकारक मानले नाहीत. त्यांनी सांगितले की जे भिक्खू या नियमांचे पालन करू इच्छितात ते ऐच्छिक करू शकतात, पण ते सर्वांसाठी सक्तीचे केले जाणार नाहीत, कारण बुद्धांचा मध्यम मार्ग अत्यंत कठोर तपश्चर्येच्या आणि अति उपभोगाच्या टोकांमध्ये संतुलन साधतो. एके दिवशी त्याने थेट बुद्धांना मागणी केली की संघाचे नेतृत्व आता आपल्या तरुण आणि बलवान हाती द्यावे. त्याच्या कठोर स्वभावामुळे बुद्धाने त्याला नकार दिला. या घटनेमुळे त्याच्या मनात सूडाची आणि द्वेषाची आग भडकली. यानंतर त्याने संघात फूट पाडली आणि स्वतःचा नवीन संघ तयार केला. एवढ्यावरच न थांबता देवदत्ताने राजा अजातशत्रूच्या मदतीने बुद्धांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याने पर्वतावरून एक प्रचंड दगड बुद्धांच्या दिशेने ढकलला. बुद्ध शांतपणे उभे राहिले आणि दगड त्यांच्यावर आदळण्यापूर्वी त्याचे तुकडे झाले. बुद्धांना फक्त किरकोळ दुखापत झाली. नंतर त्याने मदमस्त हत्ती नालागिरीला बुद्धांच्या अंगावर सोडले, पण बुद्धांच्या करुणेने तो क्रूर हत्ती शांत झाला आणि बुद्धांच्या पायाशी नतमस्तक झाला. देवदत्त पूर्णपणे निष्फळ झाला. बौद्ध धम्मात ही 5 कृत्ये अत्यंत निंदनीय मानली जातात. त्याला पंच आनंतरिका कर्म असे म्हणतात. मातृहत्या, पितृहत्या, अरहत हत्या, बुद्धांना रक्तस्राव होईल इतकी गंभीर इजा करणे आणि संघभेद करणे, या 5 पैकी 2 कृत्य देवदत्ताने केली होती. पुढे देवदत्तचा संघभेद करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. त्याचे अनेक अनुयायी बुद्धांच्या उपदेशाकडे परतले आणि देवदत्त एकाकी पडला. लवकरच तो गंभीर आजारी पडला. अंतिम क्षणी त्याला आपल्या कृत्यांचा पश्चाताप झाला आणि त्याने बुद्धांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. पण वाटेतच बुद्धांकडे जाताना त्याचा दुर्दैवी अंत झाला. बुद्धांनी नेहमी देवदत्तच्या कृतींचा निषेध केला, पण कधीही त्याचा तिरस्कार केला नाही. हीच बुद्धाची असीम करुणा होती. बाकी तुम्हाला काय वाटतं? देवदत्त खरंच खडनायक होता की तो फक्त एका अतिमहत्वाकांक्षी मानवी अहंकाराचा दुःखद परिणाम होता? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अर्थपूर्ण माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.